नमस्कार स्टुडंट्स. आज आपण लेक्चर 31 ला जाणार आणि अजून आपण वैज्ञानिक सिद्धांत खाली आपण आंतरराष्ट्रीय सिद्धांत करत आहोत आणि आज आपण डिसिजन मेकिंग अप्रोच म्हणजे निर्णय घेणारे प्रक्रियाची पहिली भागवर विचार करूया. आणि हा एक सिस्टम्स थिअरी सारखं नाही, हे एक मायक्रो लेवलची थिअरी आहे. मायक्रो लेवल म्हणजे हा एका निर्णय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि हा परराष्ट्र धोरणामध्ये कशी घेतलेला जातो ह्याच्यावर हा थिअरीनी भरपूर काम झालेलं आहे. सो तुम्ही पाहिलं तर प्रक्रिया घेणारे निर्णय घेणारे प्रक्रियाकडे आपण लक्ष घातलं तर पहिली आपण बघूया ह्याची काय स्वभाव आणि मूल आहे. आपण आतापर्यंत सिस्टम्स थिअरी खाली आपण वाचलेला आहे कुठली निर्णय काय आहे, एक आउटपुट आहे म्हणजे राजकीय व्यवस्थावर आणि ते राजकीय व्यवस्थावर मूल्य अधिकारी पद्धतीने समाजावर देतात. हा अभ्यासकडे तुम्ही पाहिलं तर निर्णय आणि निवड कशी राजनैतिक नेते कुठली विषयमध्ये कशी करतात याची सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिगेशन्स आंतरराष्ट्रीय राजकारणाचे सिद्धांतामध्ये केलेलं आहे. सरकारमध्ये तुम्ही पाहिलं तर लष्करी प्रक्रिया हे तुम्ही लक्ष घातलं तर ह्याच्याकडे हा होता आणि हा परराष्ट्र धोरणामध्ये अतिशय महत्वाची हे आहे. सो त्याच्यासाठी आपण हा लेक्चर मध्ये बघूया. आणि हे निर्णय घेणारे प्रक्रियामध्ये आपण पाहिलं तर आपण निवड करतो. कुठली निर्णय घेताना कुठली नेतेकडे तुम्ही पाहिलं तर समोर भरपूर ऑल्टरनेटिव्ह असतात, त्याच्या ऑल्टरनेटिव्ह वरनं निवड घ्यायला लागतात आणि हा निवड अतिशय महत्वाची आहे. आणि असे निर्णय अनिश्चित परिस्थितीमध्ये पण होऊ शकतात. सो निर्णय घेणारे प्रक्रिया तुम्ही पाहिलं तर आपण एक ऍब्स्ट्रॅक्ट निवड म्हणू शकत नाही. ते खरं परिस्थितीमध्ये आणि ताबडतोब कधी कधी निर्णय घ्यावा लागतो. त्याशी कारगिल मध्ये तेव्हा आपल्यावर आक्रमण झाले, आपण विचार करत करत बसू शकत नाही. ताबडतोब ते निर्णय घ्यावा लागणार की आपण उत्तर कशी देणार, आपल्या सैन्यांना ती पंतप्रधान का आदेश देणार. सो तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये समझोता पण करावा लागतात बिकॉज हे निवड स्पर्धा भरपूर संघटनांमधून स्पर्धा पण होऊ शकतात बिकॉज त्यांची हित असतात आणि नौकरशाहीची दबाव पण असू शकतात. तुम्ही पाहिलं तर पश्चिम प्रभाव प्रचंड आहे. सो ह्याच्यामध्ये दृष्टिकोनकडे आपण पाहिलं तर लोक भरपूर म्हणतात की ग्रीक हिस्टोरियन तुसिडाइडिसनी सांगितलेला त्यांची इतिहास पेलोपोनेशियन वॉर वर ते करताना की निर्णय कशी केलेला आहे युद्ध आणि शांतीची काळात आणि युक्ती आणि साम्राज्य वाचवण्यासाठी कशी निर्णय घेतलेला आहे आणि कुठली परिस्थितीत हा निर्णय घेतलेला आहे. अतिशय चांगली पुस्तक आहे, वेळ असलं तर वाचून घ्या. आणि ते पाहिलं तर त्यांची दृष्टिकोन कुठे जातात ते म्हणतात भरपूर नेत्यांनी कॉन्शियस रिझन्स असतात निर्णय घेण्यासाठी, म्हणजे त्यांची निवड ते अतिशय प्रामाणिक घेतात आणि ते तुम्ही पाहिलं तर त्यांची दृष्टिकोन एका व्यवस्था आणि वातावरण मध्ये तुम्ही बघायला पाहिजे. बट भरपूर लोक म्हणतात बट ह्याच्या खाली
अशी निवड पण असतात तेव्हा निर्णय घेतात की आपलं सायकोलॉजिकल म्हणजे दबाव असू शकतात, आपल्याला काय काय भीती असू शकतात, काय काय आपलं ऑनर म्हणजे आपलं समाजामध्ये काय दर्जा आहे त्याच्यावर असू शकतात, आपलं हित आणि हा वेरिंग कॉम्बिनेशन्सवर आपल्याला प्रोत्साहन एका निर्णय घेण्यासाठी पण होऊ शकतात. हर्बर्ट सायमन कडे तुम्ही पाहिलं तर त्यांची अतिशय महत्वाची विचारवंत आहे. हर्बर्ट सायमननी त्यांची अतिशय महत्वाची, हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन स्टुडंटला पण अतिशय महत्वाची सिद्धांत आहे, बिकॉज हा कंप्लीट वैज्ञानिक शाळा सामाजिक विषय विज्ञान अभ्यासामध्ये, सामाजिक शास्त्र अभ्यासामध्ये आणि पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे लोकप्रशासन मध्ये पण हा सिद्धांत, इकॉनॉमिक्स मध्ये पण हा सिद्धांताचा अतिशय महत्वाचे प्रयोग झालेला आहे. 1948 मध्ये हर्बर्ट सायमननी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर वर एक महत्वाची पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणजे प्रश्न लोकप्रशासनची काय वर्तवणूक असू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर तेव्हापासून भरपूर लोक, रिचर्ड स्नायडर सारखं, हे निर्णय घेणारे प्रक्रियावर प्रचंड काम केले. आता बेसिक आयडिया काय आहे की कुठली तरी तर्क खेळाडू मॉडेल कशी होऊ शकतात. त्यांनी सायमननी हा अर्थशास्त्र सिद्धांत आणि उपयोगीवाद कडून घेतलेला आहे. आणि हिची बेसिकली काय दोन बेसिक त्यांची वैशिष्ट्य आहे की निर्णय घेताना दोन विषयावर निर्णय घेते, एक तर्क आणि दुसरं उपयुक्तता. आणि इथे तुम्ही पाहिलं तर दुसरा थिअरी त्याला इन्क्रिमेंटल मॉडेल म्हणतात, म्हणजे वाढता मॉडेल. आणि इथे तुम्ही पाहिलं तर म्हणजे कुठली निर्णय एकदम घेतलेला जात नाही, त्याला एक कंटिन्युटी असतात. म्हणजे आधीची ते माणूस थोडा पुढे गेले आणि तुम्ही अजून थोडा पुढे जायचा, म्हणून ते म्हणतात कुठली प्रशासन या कुठली धोरणा. आता परराष्ट्र धोरणा तुम्ही घ्या, आपण म्हणतो इट हॅज कंटिन्युटी विथ चेंज, म्हणजे बदल असतात बट आधीची कंटिन्युटी असतात. म्हणून हा लोक म्हणतात कुठली निर्णय पण पुढच्या निर्णयपेक्षा थोडे पुढे जाण्याची प्रक्रिया असतात, एकदम पूर्णपणे बदल या क्रांती करण्यासारखं निर्णय युजली घेत नाही. आणि आता ते तिसरं मॉडेल आपण पाहिलं तर ब्युरोक्रॅटिक ऑर्गनायझेशनल मॉडेल. हा मॉडेल म्हणजे नौकरशाही संघटन मॉडेल. आणि हा बेसिकली हा मॉडेल कधी ह्याची महत्व आले, ग्रॅहम ॲलिसन ही हा मॉडेल वापरून क्युबन मिसाईल क्रायसिस म्हणून अतिशय मोठा शीतयुद्ध काळामध्ये अमेरिके आणि सोव्हिएत युनियन दोन महाशक्तींबद्दल बरोबर झालेला आहे. म्हणजे तेव्हा भरपूर लोकांना वाटले की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये तिसरा महायुद्धासाठी होणार. पहिल्यांदा दोन महाशक्ती समोर समोर येऊन आणि त्यांची अणुशस्त्र एकमेकांवर वापरण्याची भीती झाली. तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की क्युबा एक द्वीप आहे, 550 मील अमेरिकेकडून ते अटलांटिक ओशन मध्ये आहे. हा द्वीप मध्ये 1959 मध्ये क्रांती होऊन एक कम्युनिस्ट मार्क्सिस्ट क्रांती झाली आणि शे गुवेरा आणि फिडेल कॅस्ट्रो रूज हे दोघ त्याची नेते होते आणि त्यांनी असलेला ते सरकारला बहिष्कार करून त्यांनी राज्य केले. ते अमेरिकाला आवडलं नाही, बिकॉज अमेरिकाला ते वेळेत साम्राज्यवाद विरुद्ध होते. तुम्हाला माहितीये शीतयुद्ध काळ म्हणजे दोन राजकीय सिद्धांतची युद्ध होते आणि हा युद्धामध्ये त्यांनी एवढं जवळ, आणि ते पण ते लॅटिन अमेरिका आणि साऊथ अमेरिकामध्ये
त्यांची राज्य चालू असतात अशी त्यांची समज आहे. अमेरिकेची परराष्ट्र धोरणाची अतिशय महत्वाची मुद्दा काय आहे? मनरो डॉक्ट्रिन. मनरो डॉक्ट्रिन म्हणजे काय? मनरो डॉक्ट्रिन म्हणजे की दुसरे बाहेरची सत्ते साऊथ अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेमध्ये दाखल हस्तक्षेप करणं त्या अमेरिकेला मान्य नाही. तशी अमेरिका युरोपच्या विषयीमध्ये हस्तक्षेप करत नाही. सो हा त्यांना अतिशय मोठा धक्का बसले की 1950. सो अमेरिकेन त्यांची CIA, बे ऑफ प्रिझन भरपूर प्रयत्न केले फिडेल कॅस्ट्रो आणि शे गुवेराला मारण्याची प्रयत्न केले, बट हा यशस्वी नाही झालं. आणि तेव्हा काय झालं, फिडेल कॅस्ट्रोला माहिती झालं की किती वेळ आपण एकटा अमेरिकेविरुद्ध भांडू शकतो, म्हणून त्याच्यासाठी त्यांनी रूसची मदत केली. आणि रशिया क्रुश्चेव होते तेव्हा सेक्रेटरी जनरल आणि जॉन केनेडी होते अमेरिकेची राष्ट्रपती. सो क्रुश्चेवनी काय केलं, अणुशस्त्र क्युबावर ठेवले होते, अणुशस्त्र SS-20. हे अमेरिकेला मोठं भीती झालं, बिकॉज पहिल्यांदा अमेरिकेवर कोणीतरी धमकी देतात, ते पण अणुशस्त्राची धमकी, आणि तेवढं शक्तिशील राज्य. सो हे दोघं एकमेकांशी कैशी निर्णय आणि बार्गेनिंग म्हणजे सौदेबाजी साठ लोट कशी केली, हे अतिशय महत्वाची अभ्यासाची हे झाले. आणि त्यांनी ब्रिंकमनशिप म्हणजे शेवटपर्यंत गेले बट उडी नाही मारली, म्हणजे युद्ध होऊ दिलं नाही. ते ह्याच्यावरनं आपल्याला काय कळतात, हे दोन महाशक्ती अतिशय जबाबदारी प्रक्रिया दाखवलेला आहे आणि हा महत्वाची आहे. 14 आहे बिलीफ सिस्टम मॉडेल. बिलीफ सिस्टम म्हणजे आपलं काय विश्वास, आपले विश्वास काय आहे त्याची प्रणाली या व्यवस्था मॉडेल आहे. हा मॉडेल काय हे लोक म्हणतात, कुठली पण निर्णय घेणारे प्रक्रिया आपलं सिद्धांतावर असू शकतात आणि हा अतिशय महत्वाची. आता तुम्ही बघा टर्की, पाकिस्तान आणि हे सगळं मिळून अझरबैजान मध्ये गोंधळ घालायला सुरू केलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आता नागोर्नो कराबाख म्हणून एक छोटा हे जागा आहे, ते सीमाची स्थानवर आहे. हे भागात आर्मेनियन लोक बहुसंख्या आहे आणि त्यांना अझरबैजान मध्ये राहायचं नाही. पण अझरबैजान खाली त्यांनी स्टॅलिनी तेव्हा सीमा केली, त्यांना तिकडे टाकलं आणि आता हा नागोर्नो कराबाखवर हल्ला करण्याची प्रयत्न केले. हे सगळं काय ओळख ठेवून, धर्माची ओळख ठेवून, आणि त्याच्यावरनं भरपूर रशिया आणि दुसरं राज्य फ्रान्स आणि हे सगळं आव्हान दिलेलं आहे टर्कीमध्ये ते येऊ नये म्हणून. सो तुम्ही पाहिलं तर आता त्यांची कुठल्यावर आहे, बिलीफ सिस्टम, म्हणजे ते सगळे एकत्र कशावर आले, सुन्नी इस्लामची ओळखवर. बट तुम्हाला हे माहिती पाहिजे की अझरबैजान शिया आहे, आर्मेनियन लोक ख्रिश्चन आहे, आणि हे दोघांमध्ये आता तुम्हाला माहिती आहे मोठ्या प्रकारामध्ये युद्ध सुरू झालेला आहे. सो हा निर्णय टर्कीने कशावर गेले, टर्कीला सुन्नी इस्लामची नेतृत्व घ्यायचं आणि ते अरब लोकांना पण आव्हान दिलेला आहे. आणि थर्ड मॉडेल तुम्ही पाहिलं, ॲलिसनची मॉडेल मध्ये काय आहे, गव्हर्नमेंट पॉलिटिक्स मॉडेल, म्हणजे सरकार राजकारण मॉडेल आहे. हे बेसिकली निर्णय घेणाऱ्यावर ह्याची केंद्रीकरण आहे आणि हे बघतात की सरकार कशी सौदेबाजी करतात, साठलोटा करतात एका निर्णय घेण्यासाठी. आता निर्णय ही कशी घेतात तुम्ही इथे पाहिलं तर भरपूर निर्णय घेणारे लोकांना परिस्थिती आणि काय त्याची समस्या आहे त्यांच्या समोर ह्याच्यावर अतिशय इम्पॉर्टंट. दुसरं आपण पाहिलं तर ते ऑब्जेक्ट्स, परिस्थिती, दुसरे खेळाडूंची काय उद्देश आहे ते पण कशी बघतात.
त्यांची दृष्टिकोन काय आहे. आणि तिसरा तुम्ही पाहिलं तर त्यांची त्यांनी सरकारची देह काय आहे, उद्देश काय आहे, ते कैशी त्याला अर्थ देतात. आणि चौथा तुम्ही पाहिलं तर मूल्य काय, याच्यात मूल्यांची काय आपण पुढे ठेवतो. रिचर्ड स्नायडरनी सिच्युएशनवर अतिशय महत्वाची कामं केलेली आहे. म्हणजे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. काय काय परिस्थिती तुम्ही पाहिलं तर हा प्रचंड रचनात्मक असतात, स्ट्रक्चर्ड असतात. म्हणजे आधीही भरपूर गोष्टी जातात. आता भारत आणि चीन मध्ये सीमावर आपलं ते मीटिंग होतात, ते तुम्ही पाहिलं तर हायली स्ट्रक्चर्ड आहे, टेक्निकल आहे. म्हणजे इथे तुम्ही हे आहे एवढं डॉक्युमेंट करून पण काय पुढे जात नाही. सो तुम्ही पुढच्या मीटिंगला गेले तरी ते आधीची काय निर्णय घेतले त्याच्यावर आपल्याला पुढे जावं लागणार. सो तुम्ही इथे पाहिलं तर ह्याची इश्यू तुम्हाला गालवान मध्ये पण पाहिलं, त्यांनी म्हणलं हा आमच्यात सीमा, आमची जागावर तुम्ही बसले, तुमची जागावर आम्ही बसले, हे सगळं गोष्ट आहे. आणि इथे पाहिलं तर अतिशय महत्वाची दुसरं काय आहे, कुठली परिस्थिती म्हणजे अर्जन्सी. म्हणजे काय झालं तर ताबडतोब आपल्याला निर्णय घेऊन त्याला आपण धोरणा द्यावं लागतात. आणि हे राजनैतिक, आर्थिक, काय लष्करी, सामाजिक आणि सांस्कृतिक कुठली मध्ये पण असू शकतात. सो यांची म्हणणं आहे कुठली निर्णय एका एरिया मध्ये असू शकतात नाही, ते अतिशय गुंतवणुकी असतात आणि ते भरपूर एरियाजवर त्याची प्रभाव पडू शकतात. आणि दुसरं हे याच्यावर समस्या ते पुढे येतात, यांच्यावर अभ्यास भरपूर लोकांनी केलेला आहे, ब्युरोक्रॅटिक पॉलिटिक्स. ब्युरोक्रॅटिक पॉलिटिक्स म्हणजे नौकरशाहीची राजकारण. नौकरशाही अतिशय महत्वाची अंग आहे सरकाराची. मॅक्स वेबरनी म्हणले आधुनिक राज्यामध्ये खरं राज्य करणारे आहे ते नौकरशाही, आणि ते प्रशासन मधून ते करतात. राजनैतिक नेते दर 5 वर्षांना येतात आणि पुढच्या 5 वर्षांना पुढच्या कोणी आले तर, पण नौकरशाही तिथेच असतात. राजनैतिक नेता काय करायचं म्हणून सांगतात आणि नौकरशाही ते कशी करायचं ते तुम्हाला सांगतात. तो अतिशय नौकरशाहीची महत्व आहे निर्णय घेणारे हे प्रक्रियामध्ये. काय काय नौकरशाही एक्सपर्ट्स म्हणजे एपिस्टेमिक कम्युनिटीज, ते विचारवंत आणि हे लोक आहे, त्यांची पण मदत घेऊ शकतात. आणि सगळं आधुनिक राज्यांमध्ये, लोकशाही राज्यांमध्ये, व्यवस्थामध्ये आणि अर्थव्यवस्थामध्ये नौकरशाहीची रचना अतिशय महत्वाची आहे. आणि आधुनिक नेते त्यांना सल्लागार असतात आणि नौकरशाहीची दरेक डिपार्टमेंटची, एजन्सीची हेड पण असू शकतात आणि नौकरशाहीची स्टाफ माहितीसाठी हे सगळ्या लोकांची मदत घेऊ शकतात. आणि वेगळं पॉलिसी मेकर्स एकमेकांशी ते भेदभाव पण असू शकतात आणि एक परिस्थितीला वेगळं वेगळं दृष्टिकोन असू शकतात. आणि लोकशाही व्यवस्थामध्ये हे अतिशय पुढे येतात आणि ह्याच्यामध्ये पैशाची पण कमी पडू शकतात आणि त्याच्यासाठी स्पर्धा असू शकतात वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, की त्यांना जास्त मिळवायला पाहिजे आणि निर्णय घेणाऱ्या प्रक्रियामध्ये त्यांची दबाव दुसरे ह्यांच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे. मॉर्टन एच हॅलपेरिन यांनी तो आपल्याला सांगितलेला आहे की दरेक नौकरशाही त्यांनी दृष्टिकोन, अर्थ आणि ऑब्जेक्टिव्ह काय ते नेते समोर ठेवतात. आणि तुम्ही पाहिलं तर कुठली पण निर्णय घेतलेला असलं तर दोन लोकांना एकमेकांशी बोलणं आणि एकमेकांशी कम्युनिकेट कशी करतात हे अतिशय महत्वाची प्रक्रिया असतात.
फ्रान्सिस रुडकी त्यांनी एक नियम आणले, ते म्हणले लॉ ऑफ ब्युरोक्रॅटिक इनर्शिया, म्हणजे नौकरशाही इनर्शिया. हे काय रूल आहे ते तो म्हणतो, ब्युरोक्रेसीज आर ॲट रेस्ट टेंड टू स्टे ॲट रेस्ट अँड ब्युरोक्रेसीज इन मोशन टेंड टू स्टे इन मोशन. म्हणजे ते काम करत नाही, ते करतच राहतात. ते काम करायला लागले त्यांच्यासाठी त्यांना थांबवायला पण अवघड आहे. सो काय काय नौकरशाही हळू सगळं घेतात, म्हणजे त्यांना कुठल्या गोष्टीवर काही घाई नसतात. आणि हे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोक तुम्हाला नौकरशाहीची वरिष्ठ लोक आपल्याला काय सांगतात की दोनच उत्तर द्यायचं हो, कोणी काय विचारलं तर काय सांगून बघतो, बघून सांगतो. म्हणजे ते त्यांच्या पद्धतीनेच काय काय गोष्ट करत राहणारच. तुम्ही किती पण तुम्हाला त्याची गरज आहे की त्यांनी लवकर करावी, ते करणार नाही. आणि ह्याच्यावर तुम्ही पाहिलं तर एक्झिक्युटिव्ह एजन्सीज त्यांनी काय करतात, काय काय हे लोकांना त्यांची गती वाढवण्याची प्रयत्न करतात आणि क्षमता वाढवण्याची पण करतात, आणि त्यांना काम करण्याची प्रक्रियामध्ये बदल पण आणण्याची प्रयत्न करतात, आणि त्यांना बजेट वाढवण्याची पण त्याची एक उत्साह, त्यांना एक प्रोत्साहन म्हणून देण्याची साधन पण वापरू शकतात. पण एकदा नौकरशाहीने मोमेंटम घेतली, पण मग त्यांना हळू करण्यामध्ये अवघड होतात अशी ह्यांची म्हणणं आहे. आणि तुम्ही पाहिलं तर परराष्ट्र धोरणामध्ये पण तुम्ही पाहिलं तर आता आपल्याला नौकरशाहीची सेक्रेटरी मंत्री झालेला आहे डॉक्टर जयशंकर, आणि त्यांना पूर्णपणे नौकरशाहीची सपोर्ट आहे, आणि त्यांना उत्तर कशी द्यायचं, कशी बोलायचं सगळं त्यांना माहिती आहे. अलेक्झांडर जॉर्जनी दुसरे एक मॉडेल आणले, मल्टिपल ऍडव्होकसी मॉडेल. मल्टिपल ऍडव्होकसी मॉडेल म्हणजे आपल्याला मराठीत आपण काय म्हणू शकतो, सहअधिक वकिली म्हणू शकतो मॉडेल. इथे तुम्ही पाहिलं तर कुठली निर्णय युजली एक्झिक्युटिव्ह मध्ये केंद्रीकरण ही व्यवस्थापन होतं. आपण म्हणले तरी की भरपूर हित या भरपूर इंटरेस्ट असलं तरी आणि दबाव असले तरी आणि अनेक प्रकारची व्ह्यूज या अनेक प्रकारची दृष्टिकोन असलं तरी ते केंद्रीकरण एक्झिक्युटिव्ह मध्ये होता. एक ह्याची मोठा धोका असू शकतात की अतिशय जास्त आपण स्पर्धा ठेवलं मग आपण निर्णयच घेणारच, एकमेकांशी भांडतच राहणार, आणि शेवटी हा सौदेबाजीची सौदेबाजीची प्रक्रिया संपतच नसणार, आणि ते नाही संपलं तर निर्णय येतच नाही शेवटी. सो त्याच्यामुळे दुसरा एक धोका आहे ते अतिशय जास्त केंद्रीकरण आणि जास्त नौकरशाही झालं तो ते ह्याला कुठली पण धोरणाची निवड करणं अतिशय वाईट असू शकतं. आणि हे अतिशय केंद्रीकरण झालेल्या व्यवस्थामध्ये निर्णय घेणारे आणि निर्णय मध्ये काय चूक झाले तर आपल्याला कळण्याची पण अवघड होऊ शकतात. मार्गरेट अँड चार्ल्स हर्मननी आपल्याला दोन महत्वाची मुद्दे सांगितलेले की पहिली, कुठली निर्णय घेतलेला आपल्याला बदल असू शकतात बिकॉज वेळ आणि परिस्थितीमुळे. दुसरं, ते युनिट नवीन आर्थिक गुंतवणुकी घेऊ शकतात आणि नवीन लोकांची नवीन दृष्टिकोन पण येऊ शकतात, तर नवीन तऱ्हेंनी त्याची हे आता तुम्ही पाहिलं तर भारत आणि चीन मध्ये मोदी सरकारखाली प्रचंड वेगळेपणाने आपण उत्तर देत असतात आणि आपण न्यू नॉर्मल म्हणतो ह्याला. आता निर्णय घेणारे प्रक्रियाकडे तुम्ही लक्ष घातलं तर भरपूर काय निर्णय कशावर अवलंबून आहे, कॉग्निशन, तुम्हाला माहिती किती मिळतात आणि त्या माहितीमुळे तुम्ही निर्णय कशी घेता.
आणि स्पर्धा नोकरशाहीची वेगळ्या वेगळ्या डिपार्टमेंट्स मध्ये कशी आहे आणि त्यांना कशी इव्हॅल्युएशन करण्याची, जज करण्याची कशी त्यांची, आणि त्यांची मुद्दा पुढे ठेवणे किती चांगलं ठेवू शकतात, आर्टिक्युलेशन आपण म्हणतो. बट तरी दरेक निर्णय घेणारे नेतेकडे त्यांची मूल्यांची गुंतवणुकी असतात. बिकॉज त्यांच्या डोक्यात भरपूर मूल्य आणि हित चालू असतात. बिकॉज भरपूर लोक त्यांच्यावर दबाव घालू शकतात एका ह्याच्यावर, आणि त्यामुळे अनिश्चितता आणि आपल्याकडे पूर्णपणे माहिती नसल्यामुळे आणि ज्ञान हवे आहे ते ज्ञानवरनं आपण निर्णय घेण्याची आपल्यावर लिमिटेशन असू शकतात. एडवर्ड रोड्स यांची म्हणतात की ते सगळं राज्य तर्क खेळाडू नसतात. बिकॉज भरपूर राज्यामध्ये नौकरशाही हे या तानाशाही सरकारमध्ये, त्याशी नॉर्थ कोरिया इथे तुम्ही नेत्याच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही. बोलले तर तुमची तुम्ही नसतात. सो इथे तुम्ही पाहिलं तर दुसरा मुद्दा ते आणतात की नौकरशाहीमध्ये पण राजकारण असू शकतं, आणि हा राजकारणमुळे आपल्याला एक राज्याची वर्तवणूक आणि ते कैशी ज्ञान आणि माहिती एका नौकरशाहीची प्रक्रियामध्ये वापरतात आणि त्याच्यामुळे निर्णय घेतात, हे अतिशय महत्वाची आहे. आणि भरपूर राज्यांना काय आहे, ते साम्राज्यवादचे असलं तर त्यांना त्यांची आयडिओलॉजीवर अतिशय निर्णय घेण्याची त्यांच्यावर दबाव असतो, बोथ परराष्ट्र धोरण या आतल्या धोरणावर आहे. आणि आता मोटिवेशन्स म्हणजे प्रेरणा काय आहे आणि वैशिष्ट्य काय आहे एक निर्णय घेण्याची. स्नायडर म्हणतो दोन तऱ्हेची प्रेरणा असतात. एक इन ऑर्डर प्रेरणा, एक बिकॉज ऑफ प्रेरणा. इन ऑर्डर प्रेरणा म्हणजे काय, मी माय कॉन्शियस आणि त्याला स्पष्ट सांगू शकते हा हा माझी मुद्दे आहे. बिकॉज ऑफ म्हणजे अनकॉन्शियस म्हणजे सेमी कॉन्शियस, मला माझी इम्पल्सेस वेगळं हे तुम्ही बघू शकत नाही, हिथं काय आहे, मला आतलं मूल्य काय आहे. आणि फ्रॉइड आले नंतर लोक म्हणतात हा सायको हिस्टॉरिकल, हा भरपूर लोकांना हा अतिशय महत्वाचे प्रभाव असू शकतात यांची म्हणणं आहे. सो हा प्रक्रियाकडे तुम्ही पाहिलं तर डेव्हिड ईस्टरनी म्हणलं राजकारण म्हणजे काय, अथॉरिटेटिव्ह अलोकेशन ऑफ व्हॅल्यूज म्हणजे अधिकारप्रमाणे तुम्ही मूल्य समाजावर अलोकेट करतात. आणि तुम्ही पाहिलं तर हा डिसिशन मेकिंग प्रक्रियामध्ये अतिशय त्यांनी एनलाइटनमेंट आणि उपयुक्तवाद कडून त्यांची प्रचंड प्रभाव पडलेला आहे. सगळं लोक तर्क आहे अशी समजून पुढे जातात. हा समजवरच मोठा प्रश्न आलेला आहे. सो प्रक्रिया पारंपरिक मॉडेल मध्ये तुम्ही पाहिलं तर पारंपरिक मॉडेल मध्ये दोन प्रक्रिया ठेवतात, युटिलिटी अँड प्रॉबबिलिटी म्हणजे उपयुक्तता आणि प्रॉबबिलिटी. म्हणजे त्यांचे म्हणतं की तुम्ही तर्क निर्णय घेणारे माणूस असलं तर सगळ्यांना जास्त जास्त उपयुक्त कशी तुमची निर्णयमुळे होता. स्नायडरनी हे निर्णय घेणारे लोकांकडून आणि प्रक्रियाकडून माहिती कशी घेतात आणि ते माणूसची इतिहासकडे पण बघायला लागणार. आणि त्यांनी म्हणलं की पाश्चिमा बुद्धिवंतची हे तुम्ही पाहिलं तर बेसिकली ते सगळं मानवी वर्तवणूक तर्क आहे अशी त्यांची म्हणे. बट सिगमंड फ्रॉइडनी म्हणले की भरपूर लोक तर्क नसतात आणि त्यांची निर्णय सबकॉन्शियस मधून पण होऊ शकतात, अतार्किक पण होऊ शकतात. तो तर्कवाद कडे तुम्ही पाहिलं तर की रॅशनॅलिटी हा तुम्ही कशी तुम्हीच म्हणतात की सगळं तर्क आहे आणि ते पण नौकरशाही पण तर्कची ह्याच्यावरनच जातात. सो हा सिद्धांतकडे तुम्ही पाहिलं तर त्यांची प्रेरणा
कुठून येतात आणि ते प्रेरणा सारखं तर्क असू न शकतात, नॉन रॅशनल असू शकतात, इरॅशनल असू शकतात, सुपर नॅशनल पण असू शकतात. म्हणजे ह्याला आपण सायकिक कॉम्प्लेक्सेस म्हणतो. आणि ह्याच्याकडे पुढे तुम्ही पाहिलं तर आता भरपूर नेत्यांना निर्णय कशी घेणारे लागतात, त्यांना स्ट्रेस आणि अँझायटी म्हणजे दबाव आणि प्रचंड ह्याच्यामध्ये घ्यायला लागतात. आणि तेव्हा घेताना तुम्ही तर्क निर्णय घेऊ शकतात का, हा मोठा प्रश्न आहे. आणि दुसरं तुम्ही पाहिलं तर काय काय परिस्थिती काळी तुम्हाला पटकन निर्णय घ्यावा लागणार आणि ते निर्णय पण आपण कुठली दबाव तुमच्यावर आहे, तुमची किती लोकांनी तुम्ही काय काय बघावं लागणार, दुसरी गोष्ट पण घ्यायला आणि हा निर्णय घेतलेला म्हणून त्याचे परिणाम काय होऊ शकतात त्याच्यावर पण तुम्हाला बघायला लागणार. हा हिप्नॉटिक कन्सेप्शन म्हणजे संकल्पना वर पण आलेल्या की भरपूर लोक म्हणतात की निर्णय घेणारे प्रक्रिया मध्ये तुम्ही पाहिलं तर भरपूर सामाजिक बदल आणि राजनैतिक बदल ते झालेला त्याच्यावर पण होऊ शकतात. नुसतं काय खरी परिस्थिती आहे ते बघून कोणी निर्णय घेणार नाही. ते नेत्याची प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमता कितपत आहे आणि त्यांच्याकडे माहिती किती आहे आणि त्यांच्याकडे माणसांची रिसोर्सेस कशी आहे, पैसे, वेळ आणि मूल्य आणि तत्व मध्ये आपण खरं फरक करतो का. हर्बर्ट सायमन आहे, हे अतिशय महत्वाची निर्णय घेणारे प्रक्रियामध्ये फार मोठे सिद्धांतकार आहे. हे अमेरिकन अर्थवैज्ञानिक, राज्यशास्त्र आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजिस्ट पण होते आणि ह्याची अतिशय महत्वाची काम दोन गोष्टींवर घेतलेलं त्यांनी. बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणजे बंद तर्कता आणि सॅटिस्फाईंग म्हणजे आपल्याला काय बरं वाटतं एक निर्णयावरनं, ह्याच्यावर अतिशय महत्व आहे. आणि तुम्ही पाहिलं तर त्यांच्या काम अतिशय महत्वाची आहे. आज तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, डेसिशन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ऑर्गनायझेशन थिअरी आणि कॉम्प्लेक्स सिस्टम्स मध्ये पण त्यांच्या कामाचे अतिशय महत्व आहे आज. आता बाउंडेड रॅशनॅलिटी म्हणजे काय, त्यांची पहिली त्यांनी आपल्याला विशेष कॉन्सेप्ट आपल्याला दिले. सायमननी हा म्हणले हा एक तर्क निर्णय घेणाऱ्याची प्रक्रिया आहे. म्हणजे काय, त्यांनी म्हणलं सगळं निर्णय घेणारे नौकरशाही या प्रशासन काय पहिली त्यांनी बघतात, पहिली ॲडिक्वेसी ऑफ अचिव्हिंग द डिझायर्ड ऑब्जेक्ट म्हणजे आपल्याकडे क्षमता आहे का हा निर्णय यशस्वी होण्यासाठी. दुसरं एफिशियन्सी विथ विच द रिझल्ट वॉज ऑब्टेन्ड. आणि तिसरा द टास्क ऑफ चॉईस म्हणजे निवड घेणारे त्यांनी 3 स्टेप्स मध्ये ठेवलेला आहे. एक आयडेंटिफाईंग अँड लिस्टिंग ऑल द ऑल्टरनेटिव्ह म्हणजे एक निवड निर्णय घेताना वेळेत आपण आपल्या समोर काय काय आपल्याला ऑल्टरनेटिव्ह आहे ते ठेवतो का. दुसरा determining all consequences resulting from each of the alternatives म्हणजे दरेक निर्णय निवड आपण केली आणि ते निर्णय घेतले त्याची काय परिणाम आहे आणि ते खरी माहिती आहे का आपल्याकडे, क्रॉस चेक करणं, चेक अँड बॅलन्स करणं. आणि एफिशियन्सी दरेक ह्याच्यामध्ये हाच परिणाम होणार का. आणि हे तुम्ही पाहिलं तर सायमन्स 3 ऍक्टिव्हिटीज म्हणजे त्यांनी निर्णय घेताना पहिली काही इंटेलिजन्स गॅदरिंग म्हणजे किती माहिती आणि खरं माहिती तुमच्याकडे आहे. दुसरा डिझाईन, तुम्ही निर्णय कशी घेणार एवढं माहिती तुमच्याकडे आहे, हा माहितीमुळे तुमची निर्णयावर किती प्रभाव पडणार. आणि तिसरा चॉईस, तुम्ही कुठली ऑल्टरनेटिव्ह तुमच्या समोर ठेवलेला आणि त्याच्यावरनं तुम्हाला कुठली ऑल्टरनेटिव्ह वर तुम्ही निवड घेणार
आणि का निवड घेणार हा पण अतिशय महत्वाची आहे. सो त्यांनी म्हणलं की मनुष्याची या व्यक्तीची सामाजिक वर्तवणूकवर अतिशय महत्व. त्यांनी सांगितलं की हा कुठली निर्णय घेणाऱ्याची संघटनाची वर्तवणूक पण होते. ते काय, एक आहे अथॉरिटी अधिकार, दुसरा निष्ठा. हा दोन अतिशय. अधिकारवर आपण भरपूर अभ्यास केले, म्हणजे खरं ते संस्थाला अधिकार आहे का हे निर्णय घेण्यासाठी, आणि असलं तर ते कशी ते निर्णय व्यवस्थित घेतात का नाही, त्यांचे ऍक्शन्स काय आहे, त्यांचे ऍटिट्यूड्स काय आहे, आणि त्यांचे संबंध काय लोकांमध्ये आणि सगळ्यांमध्ये. निष्ठा हा अतिशय महत्वाची ते म्हणतात. म्हणजे निष्ठा म्हणजे काय ते म्हणतात, प्रोसेस वेअर द इंडिव्हिज्युअल सबस्टिट्यूट्स organizational objectives for his own aims as the value indices which determine his organization. म्हणजे आपण भारतासाठी एवढं लोक मरतात ते निष्ठा आहे. आणि हे तुम्ही पाहिलं तर अतिशय हे दोन्ही त्यांनी महत्वाचे. आणि निर्णय घेणाऱ्याची प्रक्रियामध्ये तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणतात अनिश्चितता फार असते. म्हणजे दरेक तुम्ही निर्णय घेताना सगळं पूर्णपणे परफेक्ट आणि पूर्णपणे तुमच्याकडे माहिती आहे हा असंभवित आहे. दुसरं त्यांची म्हणणं आहे की तुम्ही पाहिलं तर ह्याच्यासाठी त्यांना नोबेल प्राइज 1978 मध्ये मिळालं. आणि त्यांनी म्हणलं की भरपूर संस्था त्यांना कशी प्रॉफिट मॅक्सिमायझेशन आणि कॉस्ट मिनिमायझेशन, म्हणजे मला फायदा जास्त मिळणं आणि तोटा कमी असणं अशीच निर्णय घेतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर ते मिळालं नाही तर मग त्यांना माहिती पूर्णपणे त्यांच्याकडे नाही. बाउंडेड रॅशनॅलिटी हा अतिशय महत्वाची आहे. आणि इथे त्यांनी पुढे आणलेला आहे सॅटिस्फाई, म्हणजे एक निर्णय नुसतं आपल्याला चांगलं कशी असू शकतं, म्हणजे आपल्याला त्याची उपयुक्तता आणि त्याच्यामुळे आपल्याला बरं पण वाटतं, हा पण अतिशय महत्वाची. सो तुम्ही पाहिलं तर त्यांनी उपयुक्तता सिद्धांत, एक्सपेक्टेड उपयुक्त सिद्धांत कडून त्यांनी हा ऑल्टरनेटिव्ह निर्णय कशी घेतात हा आपल्या समोर ठेवलेला आहे. दुसरा महत्वाचे सिद्धांतकार मला तुम्हाला मेन्शन करायचा आहे कार्ल पॉपर. आणि ह्यांनी पीस मिल म्हणजे तुकडा इंजिनिअरिंग म्हणू शकता तुम्ही. आणि कार्ल पॉपरनी म्हणले इतिहास मध्ये तुम्ही पाहिलं तरी भविष्यावर आपण भविष्यवाणी करताना पण आपण समाजाला एकत्र बघतो, वेगळं वेगळं बघत नाही. आणि मानवी इतिहासकडे तुम्ही लक्ष घातलं तर ज्ञान कशी वाढलेलं आहे ते पण वैज्ञानिक ज्ञान कशी वाढले हे अतिशय महत्वाचे. एकदम वाढ होत नाही, तुकडे तुकडेनी वाढ होतात, ते इन्क्रिमेंटल आपण म्हणतो, हळूहळू ह्याच्यानी होतात. सो कार्ल पॉपरची म्हणणं आहे की विकास कडे तुम्ही पाहिलं तर आपण आपलं चुकांमधून आपण शिकतो, ते विकास आहे. ते शिकत नाही तर अविकसित आहे. आणि ते म्हणतात सामाजिक इंजिनिअरिंग या समाज पण या पॉलिटी राज्य पण पुढे तेव्हा जातात त्यांनी हळूहळू हा इतिहास कडून शिकण्याची प्रक्रिया हळूहळू ते बदलत जातात. तेच अतिशय महत्त्वाचे. ह्याला बॅरी ब्रूक अँड लिंडलॉम डिसजॉइंटेड इन्क्रिमेंटलिझम म्हणलेलं. डिसजॉइंटेड म्हणजे हे दिस जो तुकडानी पुढे जाणं, म्हणजे त्यांनी सायमन आणि पॉपरची सिद्धांत पुढे आणले की कुठली विकास या कुठली निर्णय एकदम होत नाही, हळूहळू छोटे छोटे ह्याच्यामधून होतात. आणि ते पण लोकशाही राज्यांमध्ये हे अतिशय महत्वाची आहे की कुठली निर्णय इन्क्रिमेंटल या मार्जिनल अस होतात, ते युजली फार रिचिंग प्रोफाउंड इरिव्हर्सिबल निवड होत नाही. इथे आपण हा लेक्चर संपूया आणि पुढच्या लेक्चर मध्ये आपण निर्णय घेणारे प्रक्रियाची दुसऱ्या भागावर विचार करूया. थँक्यू.